काय आहे आणि आज या ठिकाणा या उपासना मंदिरामध्ये आम्ही कसे आलो हे मला माहित नाही, परंतु जाताना मात्र आम्ही संजीवित होऊन गेलं पाहिजे ही गोष्ट मात्र मला तुम्हाला सांगायची आहे. प्रभू काय सांगत आहे त्याकडे आमचं बारकाईने लक्ष आम्ही केंद्रित करू. आणि परमेश्वराचे वचन अगम्य आहेत, ते अद्भुत आहेत. आणि आपण पाहिलं गुरुवारी येशूला धरलो, त्याला मारलो, त्याची निंदा केली, त्याचा छळ केला, त्याला इतकं जबरदस्त मारलं की आपण कल्पना करू शकत नाही. तो पूर्णपणे रक्ताने भिजून गेला, त्याचं शरीर पूर्णपणे नांगरून गेलं होतं, चापकानं आसुडानं त्याला मारलं होतं. आणि मारल्यानंतर शेवटी शुक्रवारी आम्हाला पाहायला मिळतं, आपण पाहिलं की प्रभू मेला का म्हणून संध्याकाळच्या वेळेला चेक करण्यासाठी शिपाई जवळ गेले. कारण जर कोणाचा जीव जात नसेल तर त्याची पाय मोडत असते गुडघ्यापासून. आणि प्रभूच्या जवळ जेव्हा शिपाई जाऊन पाहतो तर तो म्हणतो की याचा जीव गेला, हा काय झालाय, मरण पावलेला आहे. आणि मग भाला घेतला आणि भाला घेऊन कुशीमध्ये त्याच्या खुपसला आणि खुपसून पाहिला तर पाणी आणि रक्त येशूच्या कुशीतून बाहेर आलं. आणि हे सिद्ध करतं की प्रभू काय झाला, मरण पावला होता. आणि मरणानंतर मग त्याला कबरेत ठेवण्यात आलं, त्याची उतारक्रिया केली, त्याला घेतलं आणि त्याच्या शिष्याने असं म्हणले घेऊन त्याला कबरेमध्ये ठेवलं. त्याला सुंदर आणि तलब तागाच्या वस्त्रामध्ये कबरेमध्ये ठेवलं. मी असं म्हणेन की आज काय आहे, बोला काय आहे आज, बोला हालेलुया, मोठ्याने बोला हालेलुया. लक्ष अजून केंद्रित होत नाही, लेकरांच्या आवाजांकडे लक्ष आहे, गडबडीकडे आहे, बिर्याणीकडे आहे. लवकर संपलं तर आपण लवकर काम संपवू, उशिरा आपलं टायमिंग बदलला का चर्चा असं होतं, असं वाटतं. विशेष रीतीने हा स्त्रियांचा मोठा सहभाग या सणामध्ये आहे, स्त्रियांनी गायला पाहिजे. परंतु या समयाला धरून गाणं असेल तर गा, मी तुम्हाला संधी देईल. आहे दानपात्र आहे, प्रभोजन आहे, आणखी तुम्ही गाऊ शकता. मरिया मगदलेने गायलं ना, ज्या कबरेकडे गेला ते नाही. आज पुनरुत्थानाचा दिवस आहे म्हणा, आपण म्हणतो ईस्टरचा दिवस आहे आणि तुम्ही ख्रिसमसचं गाणं गाल किंवा वधस्तंभाचं गाल, विधी नियम बदलून आपल्याला गायचं धरून विधीला, नाही का. मला काय म्हणायचं की काय आहे, मला कोण सांगेल काय आहे आज, काय आहे, स्त्रियांनी सांगा काय आहे एकदा. काय म्हणजे कशासाठी एकत्र झालो, सोपं आहे, तुम्हाला माहित आहे. तुम्ही सगळे सुंदर दिसत आहात, सर्वांनी पांढरं शुभ्र वस्त्र घातलेले आहेत देवदूतांसारखे आणि अगदी सुंदर चर्च वाटत आहे. पण काय आहे, कशासाठी आलो, काय आहे, येशू उठले. आणखी काय म्हणता येईल, आपण काय म्हणतो त्याला, कोणता संडे आहे असं म्हणतो आपण, ईस्टर संडे. आणखी काय म्हणतो आपण त्याला, पुनरुत्थानाचा दिवस. आता ईस्टर हा शब्द आहे ना, हा ईस्टर शब्द शक्यतो वापरायचा नाही किंवा वापरत नाही, वापरत जाते कॅलेंडरमध्ये. परंतु ईस्टर ही एक देवता आहे, आश्चर्य देवता आहे आणि पलिष्टी लोकांचा तो देव आहे. त्या देवाच्या नावावरून ईस्टर हे नाव पडलं आणि म्हणून त्याला ते ईस्टर संडे म्हणू लागले. पण आपण म्हणायचं नाही, आपण काय म्हणायचं, विजयाचा दिवस किंवा पुनरुत्थानाचा दिवस. आणि मग या पुनरुत्थानाच्या दिवसासाठी आपण येथे आलो आहोत. येशूला वधस्तंभावर दिलं तर तिथे किती खांब होते, 3 खांब. पहिला एक चोर आहे, मग प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि बाजूला एक चोर आहे. त्या तिन्ही चोरांच्या मधोमध येशूला दिलं आणि मग ते चोर आपापल्या पापांची शिक्षा भोगत होता. एक चोर येशूची निंदा करतो आणि तो त्याच्या पापात मरतो. लक्षात घ्या, एक चोर काय करतो, येशूची निंदा करतो. तो म्हणतो तू जर देवाचा पुत्र आहेस ना मग खाली आहे ना, तो त्याच्या पापात मरतो. दुसरा जो चोर आहे ना, तो चोर येशूला देव म्हणून स्वीकारतो. तो म्हणतो तुम्ही राजधीराने याल तेव्हा माझी काय करा, आठवण करा. आणि तो चोर त्यानं पाप केलं होतं म्हणून तो मरतो, तो पापी होता म्हणून तो मरतो. पण तिसरा जो आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त, तो पाप विरहित होता परंतु आमच्या पापासाठी, समजतंय का, संपूर्ण जगाच्या पापासाठी तो पदस्तंभावरती मरण पावला. मरणानंतर मग त्याला घेतलं आणि कबरेमध्ये ठेवलं. आणि कबरेमध्ये ठेवल्याच्या नंतर सगळं वातावरण अगदी गंभीर झालेलं आहे, सगळे लोक शांत बसलेले आहेत. दुसऱ्या दिवशी शब्बात दिवस आहे, शनिवार. शब्बात दिवशी काय करायचं नाही असं जुन्या कराराचा त्यांचा नियम होता. आणि मग सगळे शांत बसलेले आहेत, कोणी कोणाशी काही बोलत नाही, दरवाजे लावलेले आहेत, घराचे आरसे लावलेले आहेत, लाईटी बंद केलेल्या आहेत, सगळे लोक जिकडे तिकडे लपून बसले आहेत. येशूचे शिष्य कुठे गेले काय पत्ता नाही. पण सकाळी तसं म्हणलं मोठ्या पहाटे, काळी आपण
मार्कात शुभवर्तमान आणि अध्याय 16 1 पासून पुढे वाचू मग तुम्हाला पाहायला मिळेल. मार्क शुभवर्तमान अध्याय 16. नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया याकोबाची आई मरिया व सलोमी यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल घेऊन गेल्या. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयात त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा ते एकमेकीशी म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटेल. त्यांनी वर पाहिलं तर धोंड एकीकडे लोटलेले आहे असं त्यांच्या दृष्टीस पडलं. धोंड फार मोठी होती. मग कबरेच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेलं त्यांनी पाहिलं. त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेला येशू नासरेताचा हा करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही. त्याला ठेविले होते की ही जागा बाबा. थांबूया. काय म्हटलंय ध्यानामध्ये घ्या. आता या ठिकाणी त्या कोण कोण आले त्यांची नावं दिलीत. मरिया मगदलिया, याकोबाची आई मरिया, सलोमी, सगळ्या स्त्रियांचा जमाव कुठे गेला? कबरेजवळ गेला. आणि कबरेजवळ जात असताना त्यांच्या मनामध्ये चिंता आहे की बाई माझं धुणं कोण धुईल. आता पाणी यायचा टाइम झाला, 1:30 वाजले. बोलो हालेलुया. मोठ्याने बोलला तर मला कळेल. मोठ्याने बोला हालेलुया हालेलुया. की लोकांपर्यंत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अगदी पाटोळेबाई बसले एकदम शेवटी तिथपर्यंत येते ना आवाज बरोबर येते. काय म्हणत होते त्या? अगो काय म्हणायचं की सगळ्या स्त्रिया कोण कोण आहेत मग द्या. आता सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही तुमची. सगळ्या स्त्रिया कुठे गेल्या? धावत कबरेजवळ गेल्या. मरिया आहे, मगदलिया आहे, याकोबाची आई मरिया आहे, दुसरी मरिया, आणखी काय स्त्रिया आहेत, सलोमी आहे. त्या सगळ्या स्त्रिया धावत गेल्या कबरेजवळ. आणि त्या काय म्हणतात की कोण माझ्याकरिता धोंड बाजूला करेल. कारण ती धोंड फार मोठी आहे. स्त्रियांचा नेहमी प्रश्न असतो की कोण आमच्यासाठी करेल. पण लक्षात घ्या, तुम्ही करू शकता. इथे त्या बोला हालेलुया. आम्ही करू शकतो. बोला मी करू शकते. आम्ही करू शकतो. पण आपण काय म्हणतो, जाऊ द्या, पोरं करतात तर करू द्या, माणसं करतात तर करू द्या, कोणीतरी करतं. आपण नेहमी मागे मागे राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा. ह्या मरिया मगदलिया, दुसरी मरिया, असं म्हणजे याकोबाची आई आणि या बऱ्याचशा स्त्रिया कबरेजवळ जातात. सलोमी त्या ठिकाणी आहे आणि त्या म्हणतात की आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करील. त्या जेव्हा धावत जातात, रिकाम्या जात नाही. मंदिराला जाताना, देवळाला जाताना कोणीच जगातला माणूस रिकामा जात नाही. बोला हालेलुया. रिकामा जातो का? रिकामा जातो का? बोला रिकामा जातो का? कदाचित रिकामे आले असाल, पण मी असं म्हणेल की देवाच्या आशीर्वादाने तुम्ही भरून जाल. आम्हाला या ठिकाणावर रिकामं जायचं नाही. आणि बायबल सांगतं मंदिराला येताना सुद्धा रिकामं यायचं नाही. जेव्हा तुम्ही भरून याल, मंदिर आशीर्वादाने भरून जाईल, तेव्हा येशी लागेल. मग तुम्ही म्हणजे आता किती सुंदर आहे, किती छान वातावरण वाटतंय. कधी होईल? जेव्हा आपण काय करू, मंदिरामध्ये अर्पण घेऊन येणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. मी त्या दिवशी तुम्हाला म्हणलो की करोडो रुपयांचं दान मंदिरात जमा झालं. बकऱ्याचं अर्पण आहे, मेंढराचं अर्पण आहे, कोकऱ्यांचं अर्पण आहे. करोडो रुपयांचं दान काय झालं? जमा झालं. आज मंदिरामध्ये जाताना असं म्हणलं ह्या स्त्रिया येशूला भेटायला चालल्यात. येशू काय झालेला आहे? मरण पावलाय. त्यांना माहिती, त्यांना वाटतंय तो कबरेत आहे असं त्यांना वाटतंय. आणि ते विचार करतात की माझ्यासाठी ही धोंड कोण करेल? माझ्यासाठी तो दगड बाजूला कोण करेल? ती कबर रिकामी आहे.
त्या जेव्हा जातात तेव्हा पाहतात, काय पाहतात, काय दिसतं त्यांना? आपण वाचलं, तुम्ही बोलला तर मला समजेल. मला असं वाटतं की अजून तुम्हाला समजलं नाही. समजलं शिवाय कळणार नाही. तुम्ही बोलले तर तुम्हाला समजेल. त्या काय पाहतात? धोंड काय झाली? बाजूला झाली. आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेला देवदूत बसलाय. आणि तो काय म्हणतोय? येऊ द्या आता, कुणाच्या बापाला कोणी येते येशूला आडवायला बघू. बोला हालेलुया. त्यांना पाहिलं की तागाचे वस्त्र एका बाजूला घडी करून ठेवलेले आहेत. येशूचे वस्त्र काय झाले? घडी करून ठेवले. असे टाकून आपण बिछाना टाकून तसेच झोपत उठून नाही. काय म्हटलं? ते वस्त्र काय झाले? घडी करून ठेवले. कोणी ठेवले? देवदूतांना ते वस्त्र घडी करून ठेवले. आणि त्यांना काय सांगतात की तुम्ही कोणाचा शोध करता? नासरेतकर येशूचा शोध करतात काय? तुम्ही कोणाचा शोध करता? वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा शोध करतात काय? तुम्ही कोणाचा शोध करता? तुम्ही कोणाला पाहायला आलात? तो येथे नाही, तो मेला होता. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. तो मेला होता. बोला, तो मेला होता, पण तो आता येथे नाही. आहे का तो कबरेमध्ये? नाही. काय पाहतात? कबर, रिकामी कबर पाहतात. त्या मसाले घेऊन आलेले आहेत लावायला. त्यांची प्रथा होती की मेल्यानंतर शरीराला मसाले लावायचे. त्या पाहतात तर कबर रिकामी आहे आणि देवदूत तिथे बसला. तो म्हणतो की तुम्ही कोणाचा शोध करत आहात? तुम्ही कोणाला पाहतात? आणि तो इथे नाही, तो उठला आहे आणि तुमच्या अगोदर तो गाडीलाच गेला आहे. पवित्र शास्त्र प्रियांनो, तो वधस्तंभ सांगत आहे. त्या वधस्तंभावर येशू नाही. बोला हालेलुया. वधस्तंभावर येशू आहे का? नाही. ती कबर सांगत आहे त्या कबरेत येशू, ती कबर रिकामी आहे. ती कबर कशा आहे? रिकामी आहे. सगळे जण इस्रायलला जाऊ शकत नाहीत, परंतु चर्च सुटल्यावर गुगलला सर्च करून पहा, येशूची कबर रिकामी आहे. बोला हालेलुया. मोठ्याने बोला हालेलुया. येशूची कबर काय झाली आहे? रिकामी झालेली आहे. तो उठला आणि उठल्याच्या नंतर पवित्र शास्त्र सांगतं की त्याला पुष्कळ लोकांना पाहिलं. तो त्या ठिकाणी नाही. तो धोंडा त्याला धरून ठेवू शकला नाही. तो दगड त्याला धरून ठेवू शकला नाही. ती कबर त्याला धरून ठेवू शकली नाही. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. तो पुन्हा उठला. तो मेला होता, परंतु आता तो मरणावरती विजयी झाला. योहानाचा शुभवर्तमान 20:1 पासून 10 पर्यंत वाचलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल की ती रिकामी कबर आहे. लुकाचं शुभवर्तमान 24:1 पासून तर 12 पर्यंत वाचलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल की ती कबर कशी आहे? रिकामी आहे. असं म्हणलं की मोठ्या पहाटे सकाळीच उठून मरिया मगदालिया, सोलोमी आणि आणखी दुसरी मरिया सगळ्या जणी कुठे गेल्या? धावत कबरेजवळ गेल्या. आणि त्यांनी पाहिलं की ती कबर रिकामी आहे. येशू ख्रिस्त मरणातून उठला. आता प्रभू येशू ख्रिस्तानं जगाचं पाप वाहिलं आणि मग तो पित्याकडे जाणार आहे. तो अर्पणाचा कोकरा म्हणून आमच्याकरिता अर्पण झाला. आता अर्पण व्हायचे कसं कळेल तुम्हाला? 3 जण समोर या. मग मी तुम्हाला सांगतो. तीन पोरं समोर या. या मंडळीच्या सेक्रेटरी येतील हे आणि श्याम आहे. या श्याम आणि अध्यक्ष साहेब, तुम्ही 3 पण या समोर. मग तुम्हाला सांगतो. या लवकर या पटकन, म्हणजे पुढे जायचं. तुम्हाला समजलं पाहिजे, लोकांनाही समजलं पाहिजे की नेमकं काय आम्हाला कशा पद्धतीने आपण अर्पण करतो. इथं वर या म्हणजे मला लोकांना तुम्ही दिसाल. लोकांना दिसाल. गृहीत धरू की हा कोकरा आहे. हा कोकरा मंदिरामध्ये आणला बलिदान करण्यासाठी. कोकरा मंदिरात आणल्याच्या नंतर याजक आहे. हा याजक काय करणार? त्या कोकऱ्याला पाहायचं. बघा सर्व बघून घ्या त्याला. कोकरा चांगला आहे असं चेक करा. असं त्याच्याकडे असं तोंड करा. असं बघायचं. असं खाली वाकून. याजकानं पाहायला की तो कोकरा आता अर्पण करायचा आहे. आता कोणाच्या बदले अर्पण करायचा आहे? ज्यानं आणलाय त्याच्या पापाबद्दल या सेक्रेटरी येतील. ते सेक्रेटरीनं अर्पण करा. अर्पण करायचं कसं करत? असं डोक्यावर ठेवा. शास्त्र सांगतो जुन्या करारामध्ये असं त्याच्याकडे तोंड करा. शास्त्र सांगतो जुन्या करारामध्ये कोकरा आणल्याच्यानंतर कोकराच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे की माझ्या पापाचं मी त्याला काय करतो? अर्पण करतो. मग माझं सगळं पाप कोण घेत आहे? कोकरा घेत आहे. मग त्याचं रक्त अर्पण करायचं. तो सुरा घ्यायचा आणि कोकऱ्याला मारायचं, त्याचं बलिदान करायचं. आता हा कोकरा कोण आहे? येशू ख्रिस्ताचं रूप आहे. बोलो हालेलुया. कोकरा येशू ख्रिस्ताचं रूपक आहे. तो कोकरा आमच्या मध्ये प्रभूला असं म्हटलं की जेव्हा अर्पण केलं जातं तेव्हा आम्हाला देवा पाहताना कोण पाहतो? प्रभू येशू ख्रिस्त पाहतो.
तो पाहत नाही की पापी आहेत. आमचं पाप त्या वधस्तंभावरती काय झालं, धुवून टाकलं. जगाचं पाप काय झालं, वधस्तंभावरती पुसून टाकलं. संपूर्ण सृष्टीच्या पापासाठी एकदाच त्या प्रभूने बलिदान केलं आणि आता पुन्हा पुन्हा रोज बलिदान करायची गरज नाही. प्रभू जर मेला असता, तर प्रभू जर कबरेतच असता, प्रभू जर उठला नसता, तर आपण सुद्धा आता कबरेकडे गेलो असतो, कबरेच्या पाया पडला असतो, म्हणलं असतो बापरे फार चांगला होता बरं का, बिचारानं फार सेवा केली, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, मुक्याला चालवलं, लाजाराला पण चालवलं, फार चांगला होता बिचारा. पण तो आता मेला, पाया पडून आपण घरी गेलो असतो. जगात तसंच आहे. पण ख्रिस्ती जीवनात अवगम, ख्रिस्ती विश्वासात अवगम, ख्रिस्ती विश्वासाचा पायात की रिकामी कबर आहे. लोक जातात आणि पाहतात आणि म्हणतात की पहा ही कबर कशी आहे, रिकामी आहे. हा धोंडा बाजूला पडलेला आहे आणि तो देवदूत त्या धोंड्यावर बसून साक्षी देतो जगाला की तो येथे नाही. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करत आहात? आमचा विश्वास जर मेलेला आहे तर आम्ही बरं होत नाही. बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. बरं करणारा कोण आहे? देव आहे. बरं करणारा कोण आहे? देव आहे. मी फक्त प्रार्थना करू शकतो, माझ्या नावानं बरं होणार नाही, माझ्या नावात सामर्थ्य नाही, माझ्याकडे काही नाही. पण येशूच्या नावात सामर्थ्य आहे. येशूच्या नावानं रोग निघून जातात. पवित्र शास्त्र सांगतं की येशू त्या कबरेतून बाहेर आला, त्याला लोकांनी पाहिलं, त्याला मरियम मगदलीने पाहिलं, त्याला दुसऱ्या मरियमने पाहिलं, त्याला पुष्कळ शिष्यांना पाहिलं आणि तो मोठा आनंद केला. ते सांगतात की प्रभू अगोदरच उठून गेला आहे, ती कबर रिकामी आहे. तो वधस्तंभ प्रभूची साक्षी देतो की त्या वधस्तंभावर आता कोणी नाही, तो रिकाम आहे. ती कबर साक्षी देते की त्या कबरेमध्ये आता येशू नाही, तो उठला आहे. तो धोंडा साक्षी देतो की मी त्याला आडून धरू शकलो नाही, तो उठला. असं म्हणलंय की प्रभू उठला तेव्हा भूमिकंप झाला, प्रभू उठला तेव्हा कबरा उघडल्या गेल्या, प्रभू उठला तेव्हा देवदूत खाली आला, प्रभू उठला तेव्हा भूमिकंप झाला, लावाच्या मृत्यूतून बाहेर आला आणि सगळं वातावरण समजलंय की भयभीत झालं. सगळे घाबरले की काय झालंय. आणि असं म्हणले मोठ्या पहाटे त्या सुमारास सगळे घाबरलेले होते. पण या स्त्रिया धावत कुठे गेल्या? कबरेच्या जवळ गेल्या प्रभूला शोधायला. स्त्रियांचा सेवेमध्ये फार मोठा वाटा आहे. स्त्रियांना सेवेमध्ये फार पुढे असलं पाहिजे, कारण प्रभूला पुनरुत्थित झालेलं पाहणाऱ्या पहिल्या त्या आहेत. देवदूतानंतर कोणी पाहिलंय? स्त्रियांनी पाहिलंय. वधस्तंभाजवळ सुद्धा आपण पाहतो की त्या स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी आणखी एक स्त्री होती, आपण पाहतो प्रभूच्या भोजनाच्या समयी, की जिला पापी स्त्री म्हटलंय, जिने पुष्कळ पाप केलाय. लोक त्याच्याबद्दल काय म्हणतात माहित नाही. पवित्र शास्त्र सांगतो की तिनं अलाबास नावाची कुपी आणली, सुगंधी तेल आणलं आणि ते तेल कुपी फोडली, येशूच्या मस्तकावर ओतली आणि रडू लागली ती आणि आपल्या केसानं येशूचे पाय धुताय. बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. ती पाय धुत आहे, शिष्य बसले आहे, मंडळी आहे. एक शिष्य म्हणतो हा किती बरं वाटते, आता याला समजत नाही काही कोण आहे, इतक्या मौल्यवान तेलाची नासाडी कशाला. मंडळीमध्ये चर्चेसमध्ये पाहायला मिळतो काही लोकांचा फक्त फायनान्स कडे विचार असतो, किती लोकांना किती दान जमा झाला असतो, त्यांचं लक्ष तिकडे असतं. ह्या मंडळीच्या सदस्याचा कोण आहे तो विचार करणारा? कोण होता तो खजिनदार? यहुदा. असं म्हणले. पुढे त्याने गळफास घेतला आणि गेला बिचारा. शास्त्र सांगतं त्याचं लक्ष त्या मौल्यवान कुपीच्या पैशावर आहे. प्रभू काय म्हणतो की ती माझ्या उतार क्रियेसाठी अगोदरच हे करत आहे. हे नेहमी तुमच्या बरोबर आहे. पवित्र शास्त्र सांगतो परमेश्वरासाठी जेव्हा आम्हाला काही करण्याची संधी मिळते तेव्हा आम्ही ते मनापासून केलं पाहिजे. गीत गाण्याची संधी आहे, मनापासून गायलं पाहिजे. देण्याची संधी आहे, मनापासून दिलं पाहिजे. कारण जे काही तुम्ही करता ते कोणा मनुष्यासाठी नाही, तर जिवंत देवासाठी करतात. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, प्रभुत्व वचन आम्हाला सांगतं की विश्वास ठेव म्हणजे देवाचं गौरव पाहशील. प्रभू येशू ख्रिस्त त्या लाजराच्या घरी गेला, त्याला माहित होत तो मेलाय. त्याची बहीण काय म्हणते, होय प्रभूजी तुम्ही असता तर तो मेला नसता. आता नका उघडू दोन, आता काय करायचे कबर उघडून? आता दुर्गंधी येत असेल. हालेलुया. आता काय होत असेल? दुर्गंधी येत असेल. प्रभू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. या स्त्रिया कबरेकडे धावत निघाल्या सुगंधी तेल घेऊन, येशूला सुगंध लावण्यासाठी, येशूला सुगंध देण्यासाठी. अरे काय तुम्ही येशूला सुगंध द्याल? काय तुम्ही येशूला तेल लावू शकता? काय तुम्ही प्रभूला देऊ शकता? तो तर शारोनचा गुलाम आहे. बोला हालेलुया.
बोलो हालेलुया. तो माझा येशू सुगंधित आहे, तो जगाला सुगंध देणार आहे, तो जगाला सामर्थ्य देणार आहे, तो सृष्टीला तारण देणार आहे. त्याला काय आम्ही तेल लावू शकतो? पवित्र शास्त्र सांगतं या सकाळी गेल्या ते तेल घेऊन, पण लावू शकला नाही. प्रभू तिथे होता का? नव्हता. मसाले आणले पण लावू शकला नाही. प्रभू तिथे होता का? नव्हता. प्रभू उठला होता आणि तो पुढे गेला होता. शास्त्र सांगतं आमचा देव जिवंत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो हर एक गोष्ट आमची पाहतो आणि म्हणून तो हर एक गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. म्हणून आम्हाला देवाकडे जाताना अगदी समर्पित होऊन गेलं पाहिजे. जरी मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो तरी पवित्र शास्त्र सांगतो की देव अंतःकरण जाणतो. यशाच्या पुस्तकामध्ये यशया असं म्हणतो की आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या पातकांमुळे त्याला ठेचलं गेलं, आमची शिक्षा त्यानं भोगली. तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि बायबल आम्हाला शिकवतं की आजही त्या प्रभूची कबर कशी आहे? रिकामी आहे. त्या कबरेमध्ये कोणी नाही. तो धोंडा कबरेचा साक्षी देतो की मी त्या प्रभूला धरू शकलो नाही. रोमी शिपाई भीतीनं घाबरून पळून गेले, तिथे कोणी थांबलं नाही. शिष्य भीतीने घरात लपून बसले होते, ते हे प्रभूच्या जवळ नव्हते. प्रभूच्या पुनरुत्थानामुळे काय घडत आहे लक्षात घ्या. पुनरुत्थानामुळे काय झालं लक्षात घ्या. पुनरुत्थानामुळे काय होणार आहे लक्षात घ्या. ते दरवाजा आहे ना, दरवाजा लोकांनी बंद करून घेतला. दरवाजाचं आडसर लावलं, दरवाजाची कडी लावली, दरवाजाला पॅक केलं आणि दरवाजा बंद करून घरामध्ये लपून बसले आहे. पण प्रभू उठला आणि असं म्हटलंय सगळी भीती, बोला हालेलुया, सगळी भीती, सगळं दडपण, सगळं टेन्शन निघून गेलं. ते सामर्थ्यानं पेटले. जे शिष्य लपून बसले होते, जे शिष्य घरात लपले होते, तो थोमा सेवा करत करत कुठे आला? भारतात आला. हालेलुया. कुठे आला? केरळमध्ये आला. त्याच्या स्वार्थेमुळे आमच्यापर्यंत ख्रिस्त पोहोचला. मोठ्याने बोला हालेलुया. जे शिष्य घाबरत होते, जे शिष्य लपून बसले होते, ते सामर्थ्यानं पेटले आणि पेत्राने संदेश दिला. एका संदेशामध्ये 5,000 लोकांचं तारण झालं. पेत्राने संदेश दिला, एका संदेशामध्ये 3,000 लोकांचं तारण झालं. शिष्य सामर्थ्यानं भरून गेले. जगाच्या शेवटापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत प्रभूची स्वार्था, प्रभूचं नाव पोहोचलं गेलं. हे प्रभूच्या पुनरुत्थानानं घडलं. कारण मेलेल्यातून उठलं तर हजारो लोकांनी पाहिलं आणि त्यानं साक्ष दिली की तो मेला होता पण आता तो तेथे नाही. तो मेला होता पण आता ती कबर धरून ठेवू शकली नाही. तो मेला होता पण आता तो जिवंत आहे. बोला आमेन. त्या पुनरुत्थानानं काय झालं लक्षात घ्या. पुनरुत्थानानं आम्ही सुद्धा पुनरुत्थित होणार आहोत याची खात्री पडली. आमेन. मोठे मला हालेलुया. आम्ही उद्या मरणार आहोत, एक दिवस आम्ही जाणार आहोत. पण ख्रिस्ती विश्वास आमचा असा आहे की मरणानंतर जीवन आहे, मरणानंतर पुनरुत्थान आहे, मरणानंतर पुढं मोठं जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. याची खात्री पुनरुत्थानानं पटवून दिली, याची खात्री प्रभूनं पटवून दिली, याची खात्री देवानं दाखवून दिली की मरणानंतर सुद्धा काय आहे? जीवन आहे. म्हणून येशू मेला, मरणावरती विजयी झाला, पुन्हा तो जिवंत झाला आणि तो पुन्हा तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. आणि म्हणून मरणानंतर पुन्हा पुनरुत्थान आहे हे लक्षात घ्या. प्रभूच्या मरणानं, प्रभूच्या पुनरुत्थानित होण्यानं सर्व भीती निघून गेली, सगळे दरवाजे उघडले गेले, सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली गेली. लोक, शिष्य सामर्थ्याने भरून गेले आणि सुवार्ता गावोगावी पसरली गेली. आणि आजही त्याच्या वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आजही हजारो लोकांचं तारण होत आहे. सर्व जगभरात सुवार्ता पोहोचली. सर्व भाषा, सर्व वंश, सर्व कुळे, सर्व जाती धर्म सगळ्यांमध्ये ती स्वार्था पोहोचली. सगळीकडे स्वार्था पसरली. हे फक्त घडू शकलं प्रभूच्या पुनरुत्थित होण्यानं. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा फक्त एक सण नाही, हा फक्त एक विधी नाही, तर प्रभू खरंच उठला याची साक्ष आहे. तुम्ही आणि मी त्याची साक्ष आहोत. आणि आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आमचा प्रभू तेथे नाही. जा, लोक जातात गावी, म्हणतात की आमच्या पूर्वजांच्या कब्र आहेत, आमच्या पूर्वजांचं कब्रस्थान आहे. जा गवंडीला, तिथे आपलं कब्रस्थान आहे. जा शिवडीला, तेथे कब्रस्थान आहे. पण ज्यांना आपण नेऊन पोहोचवलं ते तेथेच आहेत. पण प्रभूची कबर अशी आहे की आजही ती कशी आहे? रिकामी आहे. लोक येतात आणि पाहतात, म्हणतात की प्रभू इथे नाही. म्हणतात का तिथे आहे? नाही.
ती रिकामी आहे. तो उठला आणि स्वर्गात घेतला गेला. त्या स्त्रियांनी त्याला पाहिलं. मरिया आहे, मगदली आहे, आणखी स्त्रिया आहेत, सलोमी आहे, याकोबाची आई मरिया आहे. त्या सगळ्या स्त्रियांनी त्याला पाहिलं. त्या चमत्कारानं भरल्या, त्या सामर्थ्यानं भरल्या, त्या आशीर्वादानं भरल्या आणि सुवार्ता सांगत सुटल्या आणि जाऊन शिष्यांकडे गेल्या आणि शिष्यांना सांगितलं की तुम्ही काय घरात बसलात, कबर तर रिकामी आहे, तिथे कोणी नाही. कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. पण पेत्र धावत निघाला. पळत जाऊन त्यानं पाहिलं तर कबर काय आहे, रिकामी आहे. थोमा आला, थोमाने पाहिलं कबर कशी आहे, रिकामी आहे. तरी तो विश्वास ठेविना. प्रभू त्याला जेव्हा भेटला तेव्हा प्रभू त्याला म्हणतो, ए अल्पविश्वासी, मीच आहे तो, मी भूत नाही, भूताला हाडमात नसतो. हे पाय माझे हात, ज्या हातांना खिळे ठोकलेले जखम आहेत, ही माझी कुस पहा, त्या कुशीमध्ये भाला भोकसला होता. आणि मग ते असं म्हणले, थोमा विश्वास ठेवतो आणि संपूर्ण जगभरामध्ये तो स्वार्थ सांगण्याकरिता तयार होतो. पवित्र शास्त्र प्रियांना आम्हाला सांगतो की प्रभूच्या मरणानं जीवन जगात आलं, प्रभूच्या पुनरुत्थानानं सार्वकालिक जीवन आलं, प्रभूच्या मरणानं उठण्यानं आशीर्वाद जगात आले, पापांची क्षमा झाली आणि पुनरुत्थान ख्रिस्ती जीवनाचा पाया, ख्रिस्ती जीवनाचा भक्कम पाया काय आहे, पुनरुत्थान आहे. हालेलुया. पहिली गोष्ट तुम्हाला समजली असेल की स्त्रियांना पुनरुत्थानानं सामर्थ्य मिळालं. दुसरी गोष्ट सुवार्ता जगभरात पोहोचली लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट ख्रिस्ती जीवनाचा, ख्रिस्ती वंशांचा, ख्रिस्ती कुळाचा, ख्रिस्ती धर्माचा उगम त्या पुनरुत्थानामध्ये आहे. बायबल सांगतं की तो दगड बाजूला काढणारा कोण आहे, देवदूत आहे. आणि फक्त बाजूला करून तो निघून नाही गेला, दगड बाजूला केला कोणी पाहिला नाही असं नाही. पवित्र शास्त्र सांगतं, ते लिहून ठेवलं साक्ष आहे की तो तेथे बसून राहिला त्या स्त्रिया येईपर्यंत. त्या स्त्रिया तेथे आल्या, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं आणि त्या देवदूताने पण त्यांना सांगितलं. काय सांगितलं की तुम्ही कोणाचा शोध करतात, नासरेतकर येशूचा शोध करतात का, तुम्ही कोणाचा शोध करतात, त्या प्रभूचा शोध करतात का, तुम्ही कोणाचा शोध करतात, ज्याला वधस्तंभावर टांगलं त्याचा शोध करतात का, तो तर इथे नाही. तुम्ही कशाला ते मसाले घेऊन आलात. ते म्हणत नाही बाई, आज शनिवार शब्द आहे, मला मसाला तयार नाही करायचा, मला तेल नाही घ्यायचं, मला काही नाही करायचं, शास्त्रामध्ये नियमशास्त्रामध्ये तुझं आहे, शनिवारी मला काही करायचं नाही. अजून त्या परंपरेमध्ये बांधून आहे. प्रभू उठला आणि निघून पण गेला. त्या काय म्हणतात, उद्या जाऊन, शनिवारी काय झालं जायला तेल घेऊन. मी वाचताना रात्री म्हणतो शनिवारी काय प्रॉब्लेम होता. पण मनुष्य अजूनही कुठे गुंतलेला आहे, रूढी आणि परंपरेमध्ये, अजूनही तो संस्थेमध्ये, अजूनही तो सिद्धांतांमध्ये, अजूनही तो परंपरेमध्ये गुंतला आहे. कोणी म्हणतो शनिवारी चर्च घेऊ, कोणी म्हणतो रविवारी घेऊ, कोणी म्हणतो हे बरोबर आहे, कोणी म्हणतो ते बरोबर आहे. अरे प्रभू उठला हे बरोबर आहे, प्रभू उठला हे सत्य आहे, ही स्वार्थ आहे. आणि म्हणून हर एक दिवस प्रभूचा आहे. सोमवार असो की मंगळवार, मंगळवार असो की बुधवार, रविवार असो की शनिवार. पवित्र शास्त्र काय सांगतं, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं एकत्र येतात तेथे मी आहे. आणि बायबल सांगतं तो प्रभू तुमच्या बरोबर आज या ठिकाणी उपस्थित आहे. तो प्रभू आज या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे. तुमच्या अंतःकरणाची दोन काढून टाका, अंतःकरणाचा दगड काढून टाका, दगडासारखं झालेलं कठीण अंतःकरण काढून टाका आणि रिकाम होऊ द्या ते अंतःकरण, रिकाम होऊ द्या ती कबर, सगळ्या पापाला जाऊ द्या आणि म्हणा की प्रभू उठला आहे. बोला, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. शास्त्र सांगतं जर त्याला ती धोड ठेवू शकली नाही, धरू नाही शकली, आम्ही कोण आहोत. आमच्या जीवनात येशूला पुनरुत्थित होऊ द्या. मेलेला देव स्वीकारू नका. आले का लक्षामध्ये, मेलेला ख्रिस्त स्वीकारू नका. तो मेलेला नाही तर तो उठलेला आहे, मरणावरती विजयी झालेला आहे, मरणावरती विजयी झालेला आहे. मरणातून तो उठला आणि लोकांनी त्याला पाहिलं, तो ख्रिस्त आमचा आहे. आणि तो आणखी काय म्हणाला, मी जातो आणि तुम्हाला घ्यायला परत येतो. बोला हालेलुया. मी परत येतो. मी तुम्हाला सांगितलं की आता तो परत ईस्टर होणार आहे, येत्या वेळेला परत तो झावळ्याचा रविवार होणार आहे. प्रभू येणार आहे तेव्हा तो जेव्हा मेघावर बसून येईल, घोड्यावर बसून येईल, त्याच्या हातामध्ये न्याय राहील आणि मग तो अद्भुत सोहळा होणार आहे. शास्त्र सांगतं तो दिवस पाहण्याकरिता तुम्ही आणि मी
तयार असलं पाहिजे. आणि म्हणून मी थांबणार आहे, मी जास्त तुमचा समय घेणार नाही. मी फक्त इतकंच म्हणणार आहे, प्रभू उठलाय. तुम्ही जोरात म्हणायचंय तो खरोखर बोला, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. शास्त्र सांगतं प्रियांनो, त्या वधस्तंभाकडे पहा, वधस्तंभावर येशू नाही. त्या कबरेकडे पहा, कबरेमध्ये येशू नाही. त्या धोंडेकडे पहा, धोंड कबरेवरून दूर गेलेला आहे, कबरेत येशू नाही. शास्त्र सांगतं तो उठला आहे. तो आमच्या जीवनात पुनरुत्थित झाला पाहिजे. आम्ही उठून देवाचं गौरव केलं पाहिजे. आम्ही त्या परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. सर्व गौरव आणि महिमा त्या परमेश्वराला असो. आमेन. यावेळेला आपण सूचनांकडे जाऊ. मंडळीचे